Okay, so good morning all. I hope very few students have joined it. Still, आपण चालू करून टाकू. Okay. So मागच्या लेक्चर मध्ये आपण सी स्कोप रूल्स म्हणजे याच्यामध्ये लोकल व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल आणि फॉर्मल पॅरामीटर्स आपण बघितले होते. लोकल व्हेरिएबल म्हणजे कोणते पण जे आपण इनसाइड फंक्शन किंवा इनसाइड ब्लॉक मध्ये जे काही आपण व्हेरिएबल देतोय तर त्याला म्हणतात लोकल व्हेरिएबल. आउटसाइड जर असेल, आउटसाइड ऑफ ऑल दी फंक्शन, तर त्याला म्हणतात ग्लोबल व्हेरिएबल. आणि त्याच प्रकारे जर समजा आपण फंक्शन पॅरामीटर्स जर देत असेल तर त्याला फॉर्मल पॅरामीटर्स आपण हे बघितलं होतं. त्याच्यामध्ये लोकल व्हेरिएबल ज्या प्रकारे जसं आता इथे आपण बघितला होता की जसं INT मेन हे फंक्शन आहे. तर आता यामध्ये आपण बघितलं होतं की जे हे व्हेरिएबल्स आहेत तर ते लोकल व्हेरिएबल्स म्हणून आपण त्याला डिनोट करतो आणि त्याचं युटिलायझेशन किंवा त्याचं इनिशियलायझेशन आपण या प्रकारे करतो. त्याच प्रकारे ग्लोबल व्हेरिएबल्स म्हणजे जे आउटसाइड द फंक्शन्स राहतात, जसं की हा फंक्शन आहे टोटल आणि या फंक्शनच्या आतमध्ये जसं आता हा जो व्हेरिएबल आहे तर हा ग्लोबल व्हेरिएबल समजला जातो. लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल्स या प्रकारे इनसाइड फंक्शन आणि आउटसाइड फंक्शन किंवा ब्लॉक काही पण यापैकी दोघांपैकी जे काही असेल तर त्याच्या आतमध्ये जे काही व्हेरिएबल्स सेट करतात असतात तर त्याला म्हणतात लोकल. त्याच्या बाहेर जे असतात तर ग्लोबल व्हेरिएबल. आणि आपण बघितलं की जर समजा ग्लोबल व्हेरिएबलला डिक्लेअर करायचं असेल तर त्या केसमध्ये आणि लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल आहे जर समजा दोन्ही सारखेच तुम्ही जर डिक्लेअर करत असाल, सेमच व्हेरिएबल आहे, जसं की आता इथे जी आहे, जी हा आउटसाइड द फंक्शन पण आहे आणि इनसाइड फंक्शन सुद्धा आहे. तर त्या केसमध्ये जो इनसाइड फंक्शन राहतो किंवा जो या फंक्शनच्या आतमध्ये जो व्हेरिएबल आहे तर त्याला सर्वात पहिल्यांदा किंवा पहिला प्रिफरन्स मिळतो. तर या प्रकारे जो पहिला प्रिफरन्स मिळतो याला, तर त्याप्रमाणे त्याचं लोकल व्हेरिएबल जे असतात या फंक्शनच्या आतमध्ये जे यूज करतो आपण तर त्याला पहिला प्रिफरन्स मिळतो आणि त्याचं जे काही आउटपुट आहे किंवा त्याचं जे काही आपल्याला जो डिस्प्ले करेल आपल्याला, तर ते आपल्याला ॲज अ लोकल व्हेरिएबल सर्वात पहिल्यांदा करेल. तर त्याच्यामुळे लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबलचा जसा आपण डिफरन्स काइंड ऑफ थिंग आपण म्हणू शकतो याला. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं फॉर्मल पॅरामीटर्स. म्हणजे आता याच्यामध्ये फॉर्मल पॅरामीटर्स मध्ये जसं आता आपण बघितलं की जे काही फंक्शन मध्ये जे आपण ट्रीट करतो पॅरामीटर्स तर त्याला फॉर्मल पॅरामीटर्स म्हणतात आणि ते सुद्धा लोकल व्हेरिएबल सारखंच त्याला ट्रीट केलं जातं. लोकल व्हेरिएबल कारण की आपण त्या फंक्शनच्या आतमध्ये लिहितो म्हणून त्याला आपण म्हणणार लोकल व्हेरिएबल. सो आता यामध्ये जसं आपण बघितलं की हे आपण जस्ट रिकॅपच करत आहे मागच्या लेक्चरमध्ये जे आपण बघितलं होतं तर सेम त्याचं लोकल व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल आणि फॉर्मल पॅरामीटर्स. तर आता यामध्ये जसं ग्लोबल व्हेरिएबल जो आउटसाइड फंक्शन, आता हा इथे दोन फंक्शन्स आहेत इथे, ठीक आहे. दिस इज द फर्स्ट फंक्शन आणि हा एक सेकंड फंक्शन आहे. आता यामध्ये या दोन फंक्शन्सच्या बाहेरचा जो कोणता व्हेरिएबल असेल तर त्याला म्हणतात ग्लोबल व्हेरिएबल. आणि इनसाइड फंक्शन आपण याला इथे ए, बी आणि सी हे आपण असाइन केले. आणि इथे जसं ज्या प्रकारे आपण इथे लिहिलं सम ए कॉमा बी म्हणजे हे दोन व्हेरिएबल्स झालेत आणि हे दोन व्हेरिएबल्स जे आहेत तर ते कॉल करतील या फंक्शनला जे की ऍडिशनचा प्रोग्राम आहे. आणि आता इथे आपण बघू शकतो की रिटर्न स्टेटमेंटच्या द्वारे आपण हा ए प्लस बी असा लिहू शकतोय. म्हणजे कुठे कुठे रिटर्न 0 जसं वरच्या स्टेटमेंट मध्ये लिहिलेलं आपण रिटर्न 0 तसंच त्या प्रकारे
त्या प्रकारे आपण हे रिटर्न a प्लस बी असं लिहू शकतोय. आणि व्हॅल्यू ऑफ ए आणि व्हॅल्यू ऑफ बी असं या प्रकारे आपण ते दोनही जे व्हेरिएबल्स आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये देऊ शकतोय. ओके, अजूनपर्यंत हार्डली एक 4-5 लोक जॉईन झालेले आहेत. काही लोकांना आय थिंक नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम येत असेल. एनिवेज आता हे अरेज हा मेजर पार्ट आहे. अरेच्या बेसिसवरती हे जर समजा अरे जर समजला तर त्या केसमध्ये युनिट नंबर 4 मध्ये जसं मॅट्रिक्सचे ऑपरेशन्स आहेत, मॅट्रिक्स ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, सिमेट्री ऑफ मॅट्रिक्स, तर हा मेन इम्पॉर्टंट पार्ट असल्यामुळे आपण इथे थांबून जाऊ, कारण फारच कमी लोक जॉईन झाले. तर तुमचे काही डाऊट्स असेल किंवा काही एखादा पार्ट तुम्हाला पुन्हा समजून घ्यायचा असेल तर तसं मला सांगा, चॅटबॉक्स मध्ये सांगा किंवा डायरेक्टली अनम्यूट केले तरी चालेल. अरेजला आपण थोडे जास्त अटेंडन्स जेव्हा राहील पुढच्या लेक्चरला आपण ते कंडक्ट करू. अदरवाइज रिकॅप म्हणून काही याच्या आधीचे काही जे पार्ट्स आहेत तर ते आपण घेऊ शकतो इथे. असं काही स्पेसिफिक टॉपिक जो कोणाला समजला नाही आणि तो घ्यायचा असेल तर मला तसंच सांगा, तो घेऊ. अदरवाइज मी माझ्या मनाने घेऊन कोणता एखादा टॉपिक कन्सिडर करून घेऊ शकतो. ठीक आहे, प्रथमेशचा मेसेज आहे, कोणता पण टॉपिक घेतला तरी चालेल. ठीक आहे. ओके, तर आता हा जो सी ऑपरेटर्स हा युनिट नंबर 2 चा टॉपिक आहे. तर सी ऑपरेटर्स आपण एकदा रिकॅप करून घेऊ. याच्यामध्ये सी मध्ये कोणकोणते ऑपरेटर्स आहेत आणि त्याचे काय काय त्याचे सिंटॅक्स आणि कशा प्रकारे ते त्याचा यूज केला जातो. तर जसं सर्वात पहिल्यांदा जर आपण बघितलं, सी ऑपरेटर्स म्हणजे काय, तर जे काही सिम्बॉल्स आपण यूज करतो, एखाद्या इक्वेशन मध्ये सिम्बॉल यूज करतो किंवा एखाद्या स्टेटमेंट मध्ये सुद्धा काही सिम्बॉल यूज करतो, तर ते पर्टिक्युलरली काही ठराविक जे ऑपरेटर्स आहेत तर ते एखाद्या क्रायटेरियामध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलरली टॉपिक मध्ये त्याला डिवाइड केलं जातं. जसं की अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणजे प्लस मायनस सबट्रॅक्शन वगैरे जे असतील ते अरिथमॅटिक मध्ये जातं.
रिलेशनल म्हणजे ग्रेटर दॅन, लेस दॅन वगैरे. लॉजिकल जे आहेत, तर लॉजिकल ज्या प्रकारे आपण आपल्याला एखादा रिझल्ट जो आहे ट्रू किंवा फॉल्सच्या याच्यामध्ये मिळतोय. तर मेजर हे 3 ऑपरेटर्स जे असतात, बाकी पण आहेत बिटवाईज, असाइनमेंट आणि मिसलेनियस ऑपरेटर्स काही, बट हे मेजर 3 ऑपरेटर्स आपलं आपण मोस्टली प्रॉब्लेम मध्ये आणि प्रोग्राम मध्ये यूज करू. सो अरिथमॅटिक ऑपरेटर्स जे आहेत, तर ते अरिथमॅटिक ऑपरेटर्स हा जो टेबल आपल्याला दिसतोय की आता यामध्ये सो ऑपरेटर्स आहेत प्लस, मायनस, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर मॉड्युलस ऑपरेटर, इन्क्रीमेंट आहे, डिक्रीमेंट आहे. सो प्लस जर असेल तर त्या केसमध्ये आपण म्हणतो ऍड टू ऑपरेंड. ऑपरेंड म्हणजे काय, तर एक जे सपोज आपण एखादा, सपोज आता इथे इक्वल आहे, इक्वलच्या किंवा सिम्बॉलच्या आधी जे पर्टिक्युलरली जे काही आपण लिहितोय किंवा जे काही व्हॅल्यूज असतात, तर त्या केसमध्ये आपण त्याला म्हणतो ऑपरँड. तर ऍड्स टू ऑपरँड म्हणजे जे काही प्लसच्या आधी आहे किंवा प्लसच्या नंतर आहे, या दोघांना ऍड करण्याचं काम म्हणजे हे प्लस ऑपरेटरचं काम करतं. सबट्रॅक्ट, सबट्रॅक्ट ऑपरेटर जो आहे, तर त्याचं सिम्पली जसं आता आपण मॅथमॅटिकल मध्ये बघतोय प्लसचं आणि मायनसचं किंवा ऍडिशन, सबट्रॅक्शन, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनचं काम आहे. डिव्हिजनचं काम जे आहे, आता तुम्ही इथे बघू शकता की डिव्हिजनचं जे काम आहे तर ते तुम्हाला कीबोर्ड वरती किंवा इव्हन जे तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा बघत असाल, तर त्या केसमध्ये तुम्हाला माहिती पडतं की एक बॅकस्लॅश राहतो, तर तो बॅकस्लॅश ऍज अ डिवायडेशनचं काम करतो, डिवाइडचं काम करतो, डिव्हिजनचं काम करतो. आणि तसंच मॉड्युलस ऑपरेटर जो आहे तर तो मॉड्युलस ऑपरेटर जो आहे तर तो आपल्याला एक रिमाइंडर आपल्याला मिळतोय, आणि त्या रिमाइंडर किती मिळेल आफ्टर डिव्हिजन, तर ते आपल्याला माहिती पडतं. तसंच इन्क्रीमेंट जर जायचं झालं तर इन्क्रीमेंटसाठी आपण हे प्लस प्लस 2 वेळा प्लस प्लस जर असेल तर इन्क्रीमेंट, 2 वेळा मायनस मायनस जर असेल तर त्यावेळेस आपण म्हणतो डिक्रीमेंट. सो ए प्लस प्लस, ए मायनस मायनस याचा अर्थ हा इन्क्रीमेंट आहे, त्याच्यानंतर हा डिक्रीमेंट आहे. तर यामध्ये आपण जेव्हा प्रोग्राम बघितला होता, स्टँडर्ड इनपुट आउटपुटची फाईल आहे याच्यामध्ये, इंटिजर ए, बी आणि सी हे 3 इंटिजर्स जे आहेत तर ते आपण बघितलेत. तर इंटिजर जे काही सपोज कोणत्या पण तुम्हाला व्हेरिएबल्सचा यूज करायचा असेल, जो कोणता व्हेरिएबल असेल, आता इथे आपण जरी एबीसी दिलाय, तुम्हाला जे काही एक्स वाय झेड किंवा एलिमेंट व्हॉट एव्हर तुम्हाला ज्याचा यूज करायचा म्हणजे सपोज की तुम्हाला काही इक्वेशन लिहायचं झालं, तर इक्वेशन लिहिण्याच्यासाठी तुम्ही जे काही ऑपरेटर्स आणि जे काही तुम्ही व्हेरिएबल्स द्याल, तर व्हेरिएबल सर्वात पहिल्यांदा डिक्लेअर करायचे. तर व्हेरिएबल डिक्लेअर करण्याची जी मेथड आहे तर ती या प्रकारे राहते की ज्या प्रकारे तुम्ही INT किंवा इंटिजर याला म्हणतात डेटा टाईप. डेटा टाईप कोणता आहे, डेटा टाईप म्हणजे तो जो नंबर राहील तर तो नंबर कोणत्या प्रकारचा नंबर राहील, इंटिजर राहील की फ्लोट राहील की डेसिमल पॉईंट मध्ये राहतोय की एक्सपोनेन्शियल पॉईंट मध्ये राहतो, ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तिथे द्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर जे काही आहे म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्यायचं की हे सर्वात पहिल्यांदा याचं डिफाईन करणं आवश्यक आहे, आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही काय करणार की याला एखादं इक्वेशन तुम्ही द्याल. इक्वेशन दिल्यानंतर जर समजा तुम्हाला काही त्याचं प्रिंट करायचं आहे किंवा तो ॲज अ आउटपुट किंवा तो मेसेज ॲज अ डिस्प्ले झाला पाहिजे, म्हणून तुम्ही काय करणार की एखाद्या डबल कोटमध्ये तुम्ही काहीतरी एक मेसेज डिस्प्ले करणार. तो जसा आहे तसा तिथे आउटपुट आपल्याला मिळतो, आणि त्याच्यानंतर कॉमा करून आपण लिहितोय व्हेरिएबल.
तो व्हेरिएबल इथे लिहितोय. तसंच आता इथे प्लसचं ऑपरेटर आपण घेतलं, ऍडिशनचं ऑपरेटर घेतलं, नंतर सबट्रॅक्शनचं घेतलं, मल्टिप्लिकेशनचं ऑपरेटर आहे, डिव्हिजनचं ऑपरेटर आहे, रिमाइंडरचं ऑपरेटर आहे. हे इन्क्रीमेंट आपण करतोय, डिक्रीमेंट करतोय. तर आता प्रत्येक याच्यासाठी, प्रत्येक लाईनसाठी सबट्रॅक्शनच्या साठी आपण एक सिम्पली एक पुन्हा त्याच्या खाली प्रिंटअप स्टेटमेंट घेतलं. त्याच्यानंतर डिव्हिजन साठी आपण सेपरेट घेतलंय, रिमाइंडर साठी सेपरेट घेतलं. इन्क्रीमेंट जर असेल तर त्या इन्क्रीमेंट साठी आपण घेतोय, डिक्रीमेंट साठी घेतोय. तर त्या केसमध्ये आता याचं काय आउटपुट राहील? आउटपुट म्हणजे सिम्पली की व्हॅल्यू ऑफ सी इज, व्हॅल्यू ऑफ सी इज म्हणजे पहिल्यांदा काय होता, हा 10 + 21 म्हणजे ऍडिशन केलं, नंतर त्याचं सबट्रॅक्शन केलं म्हणून 21 - 10 तो झाला 11. नंतर मग मल्टिप्लिकेशनचं आहे, त्याच्यानंतर डिव्हिजन आहे. तर या प्रकारे सर्वात पहिल्यांदा तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही प्रिंटएफ स्टेटमेंट दिलेले आहेत, प्रिंटएफ स्टेटमेंटमध्ये ज्या प्रकारे तुम्हाला मेसेज डिस्प्ले करायचा आहे, तर तो मेसेज डिस्प्ले करण्यासाठी तुम्ही एक लाईन लिहिणार आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं व्हेरिएबल लिहिणार आणि त्याची व्हॅल्यू लिहिणार. व्हॅल्यू ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून आपल्याला इथे दिसते. तर हे झालं अरिथमॅटिक ऑपरेटर. नंतर आहेत रिलेशनल ऑपरेटर्स. आता रिलेशनल ऑपरेटर्स म्हणजे काय? तर रिलेशनल ऑपरेटर्स आपण याच्या आधी बघितलं होतं की ज्याच्यामध्ये वेगळे वेगळे ऑपरेशन्स मध्ये लेस दॅन आहे, ग्रेटर दॅन आहे, इक्वल टू आहे, नॉट इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, नॉट लेस दॅन इक्वल टू आहे. तर हे जे काही सिम्बॉल्स आपण यूज करणार, जसं फॉर एक्झाम्पल इथे इक्वल ऑर नॉट हे जर आपल्याला चेक करायचं आहे, तर त्या केसमध्ये आपण हे 2 वेळा इक्वल टू ची साइन, इक्वल टूचं ऑपरेटर लिहिणं. त्याच्यानंतर जसं आता नॉट इक्वल टू लिहायचं आहे आपल्याला, नॉट इक्वल टू साठी आपण हे लिहिणार एक्सक्लेमेटरी मार्क आणि इक्वल टू ची साइन, ग्रेटर दॅनचा सिम्बॉल, लेस दॅनचा सिम्बॉल, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. हे सिम्पली जसं ज्या प्रकारे आपण मॅथमॅटिक्स मध्ये लिहितोय, मॅथमॅटिक्स मध्ये ज्या प्रकारे लिहितो तेच सेम ऑपरेटर्सचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. आणि फक्त लक्षात घ्यायचं आहे की त्याच्या आधी म्हणजे त्या सिम्बॉलच्या आधी आपण एखादा व्हेरिएबल लिहित असेल किंवा एखादं इक्वेशन लिहित असेल, तर त्या इक्वेशनला म्हणणार लेफ्ट ऑपरँड आणि त्याच्या उजव्या साईडला आपण जे काही व्हेरिएबल लिहितोय किंवा इक्वेशन लिहितोय त्याला म्हणणार राईट ऑपरँड. सो लेफ्ट आणि राईट या प्रकारचे 2 ऑपरँड असतात आणि त्या प्रकारे ते आपल्याला तशा प्रकारे आपल्याला तो रिझल्ट माहिती पडतो. जसं आता इथे एखादा जसं आता आपण हा एक प्रोग्राम पाहतोय, प्रोग्राम मध्ये पुन्हा लक्षात घ्या की इथे एक जे काही व्हेरिएबल्स आपल्याला यूज करायचे आहे, तर त्या व्हेरिएबलला सर्वात पहिल्यांदा तुम्ही डिफाईन करून टाकलं, त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन करून दिली की इंटिजर ABC. ओके, ABC 3 वेगळे वेगळे इंटिजर्स आहेत. A ची काय व्हॅल्यू आहे, B ची काय व्हॅल्यू आहे आणि C ची काय व्हॅल्यू आहे, तर त्या आपण तिथे देऊन दिल्यात. त्यानंतर आपण काय केलं की आता इथे इफ एल स्टेटमेंट, आता इफ एल स्टेटमेंट आपण याच्या आधी बघितलं होतं, तर याच्यामध्ये सिम्पली काय राहतं की एक इफ स्टेटमेंट आपण लिहितो आणि पॅरेंथेसिस मध्ये एखादी कंडिशन आपण देतो. त्याच्यानंतर जर ती कंडिशनचे रिझल्ट जो राहील तर तो आयदर ट्रू राहील किंवा फॉल्स, हे दोनच राहते. सो आयदर ट्रू किंवा फॉल्स या प्रकारे 2 कंडिशन्सचे रिझल्ट राहतील. तर जर ट्रू असेल तर त्या केसमध्ये या पहिल्या पॅरेंथेसिस मध्ये, या ओपनिंग पॅरेंथेसिस आणि क्लोजिंग पॅरेंथेसिस मध्ये जे काही आपण लिहितो
ते तो काय करेल, एक्झिक्यूट करेल. इन केस जर फॉल्स असेल तर मग तो जाईल या एल स्टेटमेंटवर आणि इथे जे तुम्ही काही लिहिलेलं असणार ओपनिंग पॅरेंथेसिस आणि क्लोजिंग पॅरेंथेसिसच्या मधात, तर तो ही एक लाईन म्हणजे या कंडिशन वरती डिपेंड करतं की ही जर कंडिशन ट्रू असेल तर त्या केसमध्ये ही लाईन एक्झिक्यूट करेल, जर फॉल्स असेल तर या लाईन वरती तो जाईल. आयदर दोनपैकी एकच. मग आता हे जर समजा तुम्हाला कळलं की इफ एल्स स्टेटमेंट जर समजा तुम्हाला कळलं की एक कंडिशन इथे लिहायची राहते आणि इथे एक ओपनिंग पॅरेंथेसिस देऊन द्या, क्लोजिंग पॅरेंथेसिस देऊन द्या आणि जर ट्रू असेल तर तुम्हाला काय स्टेटमेंट लिहायचं आहे किंवा काय इक्वेशन लिहायचं असेल तर ते इथे लिहून टाका. जर समजा कंडिशन ट्रू नसेल त्या केसमध्ये एल्स स्टेटमेंट लिहायचं आहे, एल्स लिहून टाका आणि मग पुन्हा ओपनिंग पॅरेंथेसिस क्लोजिंग पॅरेंथेसिस लिहिलं की फॉल्स जर असेल, ही कंडिशन जर फॉल्स असेल तर त्या केसमध्ये कोणत्या कंडिशन किंवा कोणते स्टेटमेंट किंवा कोणतं इक्वेशन आपल्याला लिहायचं असेल तर ते तुम्ही इथे लिहायचं. मग आता प्रत्येक वेळेस इफ ए इक्वल्स टू बी आपण लिहिलं, नंतर तसंच ए लेस दॅन बी, आता लेस दॅन साठीचा हा सिम्बॉल लिहिलेला आहे. हे लक्षात घ्या, ही कंडिशन आहे. ही कंडिशन ए लेस दॅन बी. ए ची व्हॅल्यू काय आहे इथे 21, बी ची व्हॅल्यू काय आहे तर 10. तर तो चेक करतोय की ही कंडिशन ट्रू आहे की नाही. कंडिशन ट्रू असेल तर तो लिहिणार प्रिंटअप स्टेटमेंट मध्ये की लाईन 2 ए इज लेस दॅन बी. अदरवाइज जर समजा फॉल्स असेल तर तो लिहिणार लाईन 2. लाईन 2 म्हणजे काय, लाईन 1 मध्ये एक कोणता तरी एकच काहीतरी या दोन कंडिशन पैकी एकच काहीतरी आउटपुट मिळेल. मग लाईन 2 साठी पुन्हा या दोन पैकी काहीतरी एखादी आउटपुट मिळेल. लाईन 3 मध्ये, लाईन 3 कशासाठी आहे तर ए ग्रेटर दॅन बी. हा एक स्टेटमेंट आपण लिहिलं, इथे एक कंडिशन लिहिली. तर या केससाठी जे काही असेल, एक तर ए इज ग्रेटर दॅन बी असेल, एक तर ए इज नॉट ग्रेटर दॅन बी, यापैकी कोणता तरी एखादा लाईन आपल्याला इथे माहिती पडेल. तर अशा प्रकारे आपण एक सिम्पली 2-3 कंडिशन्स आपण इथे देऊन दिल्यात आणि या 2-3 कंडिशनसाठी वेगवेगळे इफ एल्स स्टेटमेंट आपण इथे यूज केले. आणि त्याच्यानंतर जर समजा आपल्याला ए लेस दॅन और इक्वल्स टू द सिम्बॉल किंवा ए लेस दॅन और इक्वल्स टू हे द रिलेशनल ऑपरेटर, आपण इथे याच्या आधी बघितलंय की रिलेशनल ऑपरेटर्स कोणकोणते आहेत, तर हे रिलेशनल ऑपरेटर्स आहेत आणि त्याचा यूज कशा प्रकारे केला जातो तर ते आपण इथे रिकॅप करतोय. सो इथे जर आपण चेक केली, कंडिशन चेक केली, ए लेस दॅन और इक्वल्स टू बी, कंडिशन ट्रू असेल तर त्या केसमध्ये तो लिहेल की येस ए लेस दॅन और इक्वल टू बी. पण जर समजा आता आपण एल्स नाही लिहित आहे तर मग आपण काय लिहितोय की आपण एक अजून एक इफ स्टेटमेंट दिलं, म्हणजे फॉल्स साठी आपण काही लिहिलेलं नाहीये तिथे. ओके, जर कंडिशन ट्रू असेल तरच ही एक्झिक्यूट होईल. फॉल्स जर असेल तर मग त्या केसमध्ये तो दुसऱ्या कंडिशन वरती जाईल. दुसरी कंडिशन काय लिहिली आहे आपण पुन्हा इफ स्टेटमेंट मध्ये लिहिलं, इफ बी ग्रेटर दॅन और इक्वल्स टू ए. मग ही जर कंडिशन ट्रू असेल तर त्या केसमध्ये तो काय करणार, तो पुन्हा प्रिंटअप स्टेटमेंट मध्ये या डबल कोटेशन मध्ये जे काही आपण स्टेटमेंट लिहिणार आहे आउटपुट साठी तर ते तसंच्या तसं तिथे एक्झिक्यूट होईल. आपल्याला डिस्प्ले माहिती पडेल. आणि आता इथे जसे आता आपल्याला लाईन 1, लाईन 2, लाईन 3 म्हणजे आता इथे या कंडिशन साठी एक कोणती तरी लाईन मिळेल, या कंडिशनसाठी, या कंडिशनसाठी, नेक्स्ट कंडिशन आणि नेक्स्ट कंडिशन, अशा आपल्याला 5 आउटपुट्स मिळाला पाहिजे. तर त्या केसमध्ये आपल्याला 5 आउटपुट्स मिळतील. लाईन 1 लिहिली आपण, ए इज नॉट इक्वल टू बी. लाईन 2 ए इज नॉट लेस दॅन बी. नंतर लाईन 3 ए इज ग्रेटर दॅन बी. त्याच्यानंतर लाईन 4 ए इज आयदर लेस दॅन और इक्वल टू बी. लाईन 5 बी इज आयदर ग्रेटर दॅन और इक्वल टू बी. तर अशा प्रकारे आपल्याला एक 5 डिफरंट आउटपुट्स आपल्याला मिळालेत या 5 वेगळ्या वेगळ्या लाईन. तर अशा प्रकारे याचं जे आउटपुट आहे तर हा आउटपुट आपल्याला
या प्रकारे मिळतं. सो हा झाला रिलेशनल ऑपरेटर. याच प्रकारे नेक्स्ट जो होता तो होता लॉजिकल ऑपरेटर. सो लॉजिकल ऑपरेटर मध्ये काय होतं की इथे 3 वेगळे वेगळे ऑपरेटर्स आहेत. अँड ऑपरेटर, ऑर, नॉट, आणि त्याच्या काही कंडिशन्स आहेत. अँड ला जर समजा तुम्हाला डिनोट करायचं असेल तर त्या केसमध्ये हा जो अँडचा सिम्बॉल आहे हा 2 वेळा लिहायचा. त्याच्यानंतर ऑर साठी हा जो सिम्बॉल आहे हा पुन्हा तुम्हाला 2 वेळा लिहायचा. नॉट साठी एक्सक्लेमेटरी मार्क हा एकदाच लिहायचा आहे. तर या प्रकारे हा अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर आणि हे नॉट ऑपरेटर असे 3 वेगळे वेगळे ऑपरेटर्स इथे आपण यूज केलेत. आणि त्याच्या काय कंडिशन्स आहेत, कंडिशन्स बघून घ्या की इफ बोथ दी ऑपरँड आर नॉन झिरो देन कंडिशन बिकम्स ट्रू. ठीक आहे, याचा रिझल्ट जे राहतील तर रिझल्ट पुन्हा ट्रू किंवा फॉल्स मध्ये भेटतील आपल्याला. बट आता या ऑपरेटरच्या आधी लेफ्ट साइडला काय आहे, लेफ्ट, आणि त्या ऑपरेटरच्या नंतर म्हणजे राईट साइडला काय आहे, या दोघांचं इव्हॅल्युएशन केल्यानंतर जर असं माहिती पडलं की जी व्हॅल्यू आहे तर ती नॉन झिरो आहे, म्हणजे झिरो नाही आहे, प्लस असेल मायनस असेल, तर तो काय म्हणेल, कंडिशन बिकम्स ट्रू. जर समजा ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि बी ची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू 1 आणि बी ची व्हॅल्यू 0, म्हणजे काय झालं, याच्यामध्ये राईट वाला जो ऑपरँड आहे, जर समजा आपण इथे लिहिलं ए अँड ऑपरेटर बी, तर त्या केसमध्ये हा जो राईट साइडला आहे इथे राईट साइडला बघून घ्या, हा 0 आहे. आणि आपण काय म्हटलं इथे, बोथ दोन्ही पण ऑपरँड काय पाहिजेत, नॉन झिरो, तरच तो ट्रू म्हणेल, अदरवाईज काय म्हणणार, फॉल्स. तर त्यामुळे हा झाला फॉल्स. तसंच ऑर ऑपरेटर, if any of the two operand is non-zero then condition becomes true. दोन्ही पण ऑपरँड इज नॉन झिरो, पुन्हा सेम म्हटलेलं आहे. सॉरी, इथे काय होतं, बोथ होतं. इथे आहे एनी, या दोघांपैकी कोणी पण नॉन झिरो असला तरी चालेल, त्याला आपण म्हणणार ट्रू. आता इथे बघा, ए ची व्हॅल्यू किती आहे, 1, बी ची व्हॅल्यू आहे 0, दोघांपैकी एक कोणीतरी नॉन झिरो आहे ना, मग त्याला आपण काय म्हणणार, ट्रू आहे. तर हा झाला ट्रू. सो लास्ट, लॉजिकल ऑपरेटर, लॉजिकल नॉट ऑपरेटर. आता हे उलटर आहे. लॉजिकल स्टेट जे असेल, तर जर समजा कंडिशन ट्रू जर असेल तर तो म्हणेल, लॉजिकल ऑपरेटर नॉट ऑपरेटर म्हणेल तर हे फॉल्स आहे. जर फॉल्स असेल, कंडिशन फॉल्स असेल तर तो म्हणेल हा ट्रू आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे ए अँड बी, आता ए अँड बी चा रिझल्ट काय आहे, इथे आपण बघितला रिझल्ट काय आहे, फॉल्स. फॉल्सच्या उलट काय येईल, त्याचं ट्रू येणार. सो हाच ऑपरेटर असा आहे की याच्यामध्ये जर फॉल्स असेल तर त्याचा रिझल्ट ट्रू येईल, जर इव्हॅल्युएट केल्यानंतर ट्रू जर आलं असेल तर त्याचा रिझल्ट फॉल्स येणार. सो उलट काम आहे. अँड मध्ये काय आहे की दोन्ही पण ट्रू असले तरच तो म्हणेल, सॉरी, दोन्ही पण जर नॉन झिरो असेल तरच तो म्हणेल ट्रू आहे. ऑर ऑपरेटर मध्ये दोघांपैकी कोणी पण एक जण, लेफ्ट वाला किंवा राईट, एक कोणता पण ऑपरँड जर समजा ट्रू नॉन झिरो असेल
तर त्याला म्हणणार आपण ट्रू. तर या प्रकारे हे लॉजिकल ऑपरेटर्सचा यूज केला जातो आणि त्याचे कंडिशन्स आपल्याला ह्या माहिती पाहिजे. सो आता याचा जर प्रोग्राम आपण बघितला तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा हे तर लाईन सारख्याच राहतात, हे लक्षात घ्यायचं की कुठे पण तुम्हाला काही पण एक स्टेटमेंट लिहायचं आहे, इक्वेशन लिहायचं तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हे जे आहेत व्हेरिएबल त्याला डिक्लेअर करणं आवश्यक आहे. आता इथे आपण पुन्हा इफ स्टेटमेंट आपण याच्या आधी बघितलेलं आहे, तर इफ स्टेटमेंटच पुन्हा आता इथे बघतोय आपण की जर एक कंडिशन दिली, कंडिशन काय आहे, इफ ए अँड बी, इफ ए अँड बी, तर ए अँड बी म्हणजे आता याच्यामध्ये बघितलं आपण ए ची व्हॅल्यू काय आहे 5, बी ची व्हॅल्यू काय आहे 20, दोन्ही पण काय नॉन झिरो, दोन्ही पण नॉन झिरो आहेत, तर त्या केसमध्ये कंडिशन काय होईल, ट्रू होईल. लाईन 1 कंडिशन इज ट्रू, हे आपण लिहिलं इथे. इफ ए ऑर ऑपरेटर या दोघांपैकी पण आता कोणता पण जरी नॉन झिरो असला तरी त्याची कंडिशन काय असायला पाहिजे, ट्रू असायला पाहिजे. तर आता इथे सुद्धा लाईन 2 मध्ये आपण लिहिलं कंडिशन इज ट्रू. त्यानंतर जर आता ए ची व्हॅल्यू आपण लिहिली 0 आणि बी ची व्हॅल्यू लिहिली 10, पुन्हा सेम कंडिशन आपण लिहिली इफ ए अँड बी. आता इथे आपण इफ एल स्टेटमेंट लिहिलं, जर ही कंडिशन ट्रू असेल तर इथे आपण लिहिणार कंडिशन इज ट्रू, जर हे फॉल्स असेल तर आपण लिहिणार कंडिशन इज नॉट ट्रू. आता इथे जर आपण बघितलं ए अँड बी दोन्ही नॉन झिरो नाही आहे, लेफ्ट वाला जो आहे तर तो 0 आहे आणि बी जो आहे म्हणजे राईट साइड वाला तो नॉन झिरो आहे. मग याच्यावरून आपण काय म्हणणार की कंडिशन काय राहील, तर फॉल्स राहणार. मग फॉल्स असेल तर कोणतं स्टेटमेंट त्याने एक्झिक्यूट करायला पाहिजे, तर हे स्टेटमेंट त्यांनी एक्झिक्यूट करायला पाहिजे. त्यानंतर इफ, आता हे कोणतं ऑपरेटर आहे, अँड ऑर नॉट, ठीक आहे. सो आता जे नॉट ऑपरेटर आहे याच्यामधलं नॉट ऑपरेटर आपण लिहिलं नॉट ए अँड बी, तर आता इथे लक्षात घ्या की ही कंडिशन ए अँड बी ची कंडिशन जर समजा ट्रू असेल तर ओव्हरऑल रिझल्ट फॉल्स येईल, जर समजा ही कंडिशन फॉल्स असेल तर पूर्ण ओव्हरऑल रिझल्ट जो आहे तर तो उलटा येईल. तर इथे ए अँड बी म्हटलेलं आहे, ए अँड बी चा रिझल्ट काय आहे फॉल्स, तर ओव्हरऑल रिझल्ट काय यायला पाहिजे ट्रू. सो याच्यामध्ये आपण लिहिलं एक लाईन इफ इधर कंडिशन जी काय असेल तर ते कंडिशन इज ट्रू. तर या प्रकारे आपल्याला लाईन 1 मध्ये कंडिशन इज ट्रू, लाईन 2 साठी कंडिशन इज ट्रू, बट तिसऱ्या लाईन साठी इट्स नॉट ट्रू आणि चौथ्या लाईन साठी इट इज. तर या प्रकारे आपण एक 3 वेगळे वेगळे ऑपरेटर्स बघितले, अरिथमॅटिक, लॉजिकल आणि रिलेशनल. ठीक आहे, तर इथे आपण स्टॉप करूया. जे लोक प्रेझेंट आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये त्यांचे नाव आणि रोल नंबर टाईप करून टाका. काही याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर ते विचारू शकता, अदरवाइज यू कॅन लिव्ह द मीटिंग.